मालेगाव नाशिक जिल्ह्यातलं एक शांत, साधं आणि धीरगंभीर शहर. दैनंदिन जीवन इथे साधारण असतं. शेतांमधल्या वाऱ्यासोबत वाहणारी मातीची सुगंध, सकाळच्या बाजारातली गर्दी आणि संध्याकाळी मंदिराच्या आरतीसह शांतता. पण 16 नोव्हेंबरचं दुपारचं ऊन या शहरावर असा काळा ढग घेऊन आलं, ज्याने संपूर्ण महाराष्ट्राचे हृदय पिळवटून टाकलं. डोंगराय नावाचं छोटं गाव, जिथे प्रत्येकजण एकमेकांना ओळखतो, कोणाच्या घरात काय चाललंय हे सगळ्यांना माहीत असतं. तेथे 3.5 वर्षाची चिमुकली नेहमीप्रमाणे घराच्या अंगणात खेळत होती. तिच्या हातात एक छोटी मातीची बाहुली, तिच्या पायात आवाज करणारी लाल रंगाची चप्पल. आई घरात काम करत होती आणि वडील शेतीवरून परत येण्याच्या तयारीत होते. अचानक काही क्षणी मुलीचा आवाज थांबला. आईने हाक मारली, "ग, कुठे गेलीस?" पण प्रतिसाद आला नाही. सुरुवातीला आईला वाटलं शेजारच्या अंगणात गेली असेल, पण काही मिनिटांनी ती शंका काळजीत बदलली आणि काळजी हळूहळू घाबराटीत. आईने शेजारी हाक मारली. सगळे शोधायला निघाले. गावकऱ्यांनी रस्त्यांवर, कोपऱ्यांत, झाडाजवळ, पाण्याच्या टाकीजवळ सर्वत्र शोध सुरू केला. पण काही वेळातच मिळालेलं दृश्य एवढं भयानक होतं की गावाचा श्वासच थांबला. चिमुकली सापडली, पण एका अशा अवस्थेत की गावाचे हातपाय सैल पडले. आईचा हंबरडा संपूर्ण वस्तीवर गडगडाटासारखा पसरला. वडील धावत धावत आले आणि त्या क्षणी गावात एकच गोष्ट जाणवली, ही फक्त घटना नाही, ही माणुसकीचा पराभव आहे. संशयिताचा चेहरा उघडकीस येतो. ही घटना त्यांच्या गावात घडली आणि संशय ज्या व्यक्तीवर गेला ती तर त्यांच्याच घराशी सलगी ठेवणारी. गावात बांधकामावर काम करणारा एक तरुण, ज्याला गावकऱ्यांनी अनेकदा जेवायला डाव दिला होता, मदत केली होती, त्याच्यासोबत 2 बोलणी केली होती. लोक म्हणत होते, "अरे, हा तर आमच्यातलाच, हा असं कसं करू शकतो?" पण परिस्थिती आणि प्राथमिक माहितीने त्याच्यावर बोट गेलं. लोकांच्या डोळ्यात राग काळवंडून दिसू लागला. संध्याकाळ होण्याआधी प्लेटेड शेकडो लोक एकत्र झाले. वातावरणात भीतीपेक्षा अधिक संताप होता. पोलीस तपास आणि पहिली सुनावणी. स्थानिक पोलिसांनी संशयिताला ताब्यात घेतलं. गावातल्या संतापलेल्या परिस्थितीमुळे पहिली सुनावणी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे झाली. कोर्टाने 27 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी वाढवली. पण प्रश्न असा होता, न्याय कधी मिळणार? महाराष्ट्रभर जवळजवळ प्रत्येक घरात, प्रत्येक फोनवर, प्रत्येक सोशल मीडियावर एकच चर्चा चालू होती. मुलीच्या आईवडिलांची अवस्था अशी होती की पाहणाऱ्यांचे डोळे भरून येत होते. आई कोसळली होती. बोलायलाही शब्द नव्हते. वडील मुके झाले होते. महाराष्ट्राचं हृदय हे पाहून वितळलं. आणि अचानक दुसरी घटना. पहिल्या घटनेला फक्त 10 दिवस होत होते. मालेगावात लोक अजूनही तणावात होते. मुलीच्या आयुष्याचा प्रत्येक क्षण आठवून लोक संतापत होते. तेवढ्यात एक बातमी आली. मतिमंद अल्पवयीन मुलीला एका वृद्ध माणसाने स्कूटीवर बसवून निर्जन ठिकाणी नेलं आणि अमानुष वर्तन केलं. ही माहिती समोर येताच मालेगाव दुसऱ्यांदा हादरलं. लोक ओरडू लागले, "हे थांबणार कधी? आमच्या मुली सुरक्षित नाहीत." दुसरी घटना इतकी भयानक होती की पहिल्या प्रकरणाचा राग पुन्हा पेटून उठला. दुसऱ्या प्रकरणातील आरोपीलाही तातडीने अटक झाली. पण यामुळे लोकांमध्ये एकच मागणी निर्माण झाली, पहिल्या प्रकरणाचा निकाल तातडीने द्या. वकील संघटनेचा अभूतपूर्व निर्णय राज्यभरातील संताप पाहून नाशिक जिल्हा वकील संघटनांनी ऐतिहासिक निर्णय घेतला. या प्रकरणातील आरोपीचे वकीलपत्र कोणताही वकील स्वीकारणार नाही. हे कायदेशीरदृष्ट्या दुर्मिळ होतं, कारण प्रत्येक आरोपीला वकिलाचा अधिकार असतो. पण समाजाच्या भावनांसमोर वकील संघटनांनी ठाम पवित्रा घेतला. संपूर्ण महाराष्ट्राने या निर्णयाचे कौतुक केले. आरोपी घाबरला. त्याने कोर्टात विनंती केली, "सरकारी खर्चातून मला वकील द्या." पण राज्यातला रोष एवढा वाढला होता की परिस्थिती अत्यंत नाजूक बनली. निर्णायक दिवस. कोर्टातील तणाव, गावातील भीती,
पोलीस कोठडी संपण्याचा दिवस आला. कोर्टाबाहेर 10 पटीने जास्त पोलीस तैनात करण्यात आले. आरोपीला सुरक्षा कवचात आणण्यात आलं. कोर्टातील वातावरण इतकं ताणलेलं होतं की श्वास घेणंही जड वाटत होतं. सरकारी वकिलांनी पुरावे, साक्षी, तपासाचे तपशील, कुटुंबाची वेदना, दुसऱ्या घटनेने निर्माण झालेला रोष, वकील संघटनेचा निर्णय सगळं कोर्टासमोर ठेवलं. न्यायाधीशांनी शांतपणे सर्व ऐकलं. फाईल्स चाळल्या. काही मिनिटांची शांतता, पण ती संपूर्ण महाराष्ट्राला शतकासारखी जड वाटत होती. आणि मग निर्णय जाहीर झाला. पहिलं प्रकरण फास्ट ट्रॅक प्रक्रियेतील सर्वात उच्च स्तरावर हलवण्यात येत आहे. याचा अर्थ विलंब नाही, तारखा लांबणार नाहीत, प्रक्रिया वेगाने होणार, निकाल तातडीने दिला जाणार. कोर्टात पूर्ण शांतता पसरली. लोकांच्या मनातील भार काही प्रमाणात उतरला. दावात बातमी पोहोचताच लोकांनी एकच वाक्य म्हटलं, न्यायाचा मार्ग सुरू झाला. कुटुंबाची प्रतिक्रिया. काळजात टोचणारे शब्द. मुलीच्या आईला हा निर्णय सांगण्यात आला. डोळ्यात पाणी, पण आवाजात प्रचंड वेदना आणि ताकद. माझ्या मुलीला परत आणू शकत नाही, पण जर न्याय मिळाला तर इतर मुली तरी वाचतील. हे ऐकून गावात, शहरात, राज्यभरात हजारो लोकांच्या डोळ्यात अश्रू आले. राज्य प्रशासनाची तातडीची पावले. सलग 2 घटनांनंतर राज्य प्रशासन पूर्णपणे सक्रिय झाले. संवेदनशील भागात अतिरिक्त पोलीस तैनात. मुलांच्या सुरक्षेबाबत जागरूकता मोहिमा. साक्षीदारांचे संरक्षण. फास्ट ट्रॅक कोर्टाचे विशेष आदेश. महिला व बालकल्याण विभागाची आर्थिक आणि भावनिक मदत. लोकांच्या मनात आता भीतीऐवजी विश्वास निर्माण होत होता. ही समाप्ती नाही, ही सुरुवात आहे. डोंगराळ गावात अजूनही वेदना आहे. मुलीच्या आठवणी आहेत, आईचे अश्रू आहेत, पण त्याचबरोबर एक आवाज आहे, न्याय हवा आणि न्याय मिळणारच. मालेगावातील दोन्ही घटना महाराष्ट्राच्या हृदयात कायमच्या कोरल्या गेल्या आहेत आणि राज्यातील लोक एकमुखाने सांगत आहेत, या मुलींच्या अश्रूंना किंमत आहे. हा लढा आता थांबणार नाही.